आणि तुमची शाळा कुठली आहे? बघा कितवीची? 7वीपर्यंत. पर्यंत 7वीपर्यंत गाईज ही तिची शाळा आहे बायकोची. चला बरं. ती 7वीपर्यंत इकडे शिकली. बघा बघू शकता गावचा वडापाव. गावी वडापाव असतात अशा गाड्यावरती मिळतात. बघू शकता गाईज गावचे वडापाव कसे असतात. कसे तरी गावचे वडापाव. हे वडापाव आहेत गावचे गाईज. हे पॅटीस वडापाव भारी आहे. गावचा वडापाव मला सुंदर आहे. हाय गाईज, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. सकाळी आम्ही घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन थोडासा आराम केला गाईज. आणि आता फायनली आम्ही निघालो परतूरला. कारण परतूरला थोडंसं काम असल्या कारणाने आम्ही निघालो परतूरला. तर दुपारची वेळ आहे आता. आणि गावची खरंच गावचं वातावरण खूप छान आहे. पाऊस नाही आहे पण हवा भरपूर येते आहे गाईज. बघू शकता तुम्ही, खूप हवा आहे पण गरमी नाही होत. खूप सुंदर आहे. बघू शकता गाईज गावची शेती वगैरे वातावरण गावचं खूप छान आहे. असा गावचा रस्ता असतो गाईज. खूप भारी वाटतं बघून. समोर हायवे आहे. त्या हायवेनेच आम्ही जाणार आता परतूरला. गाईज पण वेळ दुपारची जरी असेल पण खूप भारी वाटते. कारण हवा खूप येते आणि आता पाऊस सध्या नाही आहे जास्त, तरी पण खूप भारी वाटतं गावी. बघा समोर हायवे आहे. हा हायवे जातो परतूरला. आम्हाला आता इकडे गाड्या लागतील. इकडनंच गाडी वगैरे लागेल जायला परतूरसाठी. हा पॉईंट आहे. हा परतूरचा रस्ता. गाईज आता आम्ही थांबलो इकडे येऊन स्टँडवरती. इकडे सगळ्या गाड्या वगैरे लागतात, टेम्पो बिम्पो बसेस परतूरला जाण्यासाठी. आणि कविताचं गाव आहे हे. हा रे, इथेच लागतात ना गाड्या. आणि तुमची शाळा कुठली आहे? बघा कितवीची? 7वीपर्यंत. 7वीपर्यंत गाईज ही तिची शाळा आहे बायकोची. चला बरं. ती 7वीपर्यंत इकडे शिकली. बघा गावाच्या बाजूला शाळा आहे ही. गाईज अचानक गावामध्येच एका भाऊंची गाडी भेटली. बसलो गाडीमध्ये. त्यांनी लिफ्ट दिली आहे परतूरपर्यंत जायला. बरं वाटलं जरा. वेळेला ते पण आले. समोरून आता परतूर आहे. निघालो आता परतूरला. गाईज आता फायनली आम्ही आलो परतूरमध्ये. आणि अचानक तिकडे गावामधूनच आम्हाला लिफ्ट मिळाली, त्यामुळे आम्ही लवकर आलो परतूरमध्ये. आणि आता इकडनं आम्ही जाणार थोडंसं दुसऱ्या परतूरमध्ये आतमध्ये गावामध्ये थोडीशी शॉपिंग करण्यासाठी. चला तर आम्ही निघतो आता. रिक्षा बघतो इकडनं लागतो होता तिकडे जाण्यासाठी. लाईन येतात रिक्षा लागली गाईज. बघू शकता रिक्षाची लाईन आहे. असं इकडे चप्पलवाले असतात, इकडे फ्रूट्सवाले पण आहेत बसलेले. परतूर आता खूप डेव्हलप झाले आहे गाईज. सर्व काय मिळतं आता परतूरमध्ये. एक वेळ होती की परतूरमध्ये पण काय एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या, पण आता सर्वजण मिळतात आता सगळ्या काय गोष्टी परतूरमध्ये. खूप भारी झालं, डेव्हलप झालं. फायनली रिक्षा भेटला आहे. ती बसली रिक्षामध्ये. मी पण बसतो. चला चला रिक्षामध्ये बसलो
काही जाता गावच्या खूप भारी वाटतं. तिकडनं गाडी चालली गावचं देऊळ आहे काही. बघू शकता गावचा वडापाव. गावी वडापाव असतात अशा गाड्यावरती मिळतात. बघू शकता काहीच गावचे वडापाव कसे असतात. कसे तरी गावचे वडापाव. हे वडापाव आहेत गावचे. हे पॅटीस वडापाव भारी आहे. गावचा वडापाव बघा खूप सुंदर आहे. धनराज वडापाव सेंटर. हा आपले नाही टाकले पाहिजे. हा नाही जातात भरपूर व्हिडिओ जातात मिलियन मध्ये. काही जाता भाऊ पण आलेत बघा. भेट झाली आता त्यांची माझी. कसे आहेत बरेच का? काय म्हणता? कुठे गेले होते? म्हणता तिकडनं आलं पण लेट झाला जरा यायला. गावाले गाई आता फायनली भेट झाली आमची. मग बाकी बरं आहे ना? बाकी बरं आहे ना? नाही नाही सकाळच्या तपोन याने रात्री देवगिरीने बसलो. सकाळी आलो. आले म्हणले की आम्हाला आनंद झाला. तेच ना त्याच्यासाठी थांबलोय. तुमचा वाट बघतोय. वेट करतोय कधी. हा काही जगा फायनली भाऊ आले आहेत आणि त्यांचा वेट करतो मी. बराच वेळ झाला थांबलो त्याच्यासाठी. आता फायनली आपले खास माणसं त्यामुळे मी थांबलो एवढा वेळ. भारी वाटतं. परतूरमध्ये खूप फिरलो दिवस. आता आपण भाऊ बरोबर आता परत एक जरा फेरफटका मारतो. काही आता फायनली भाऊ बरोबर आम्ही थोडासा फेरफटका मारला. फिरून आलो सगळीकडे आणि आता रात्र पण होत चालली आहे. तर आपण ब्लॉगच बोलतो. हा ब्लॉग काही इथे सेंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला काही भेटूया पुढच्या ब्लॉग.